ठाकरे सेनेच्या उमेदवारांना आपण बघतोय की संभाजीनगरमध्ये उमेदवारांना मशाल चिन्ह मिळालं नाही, त्यामुळे ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे हे आक्रमक झालेले आहेत। त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना याचा जाब विचारलाय। तर निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात दानवे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे सेनेच्या उमेदवारांना मशाल चिन्हच दिलेलं नाहीये, त्यामुळे संभाजीनगरमध्ये ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। निवडणूक चिन्ह महत्त्वाचं असतं। मशाल हे निवडणूक चिन्ह ठाकरे सेनेचं आहे, असं असताना देखील उमेदवारांना मशाल चिन्ह मिळालं नाही, त्यामुळे आता ठाकरे सेनेचे नेते आक्रमक झालेले आहेत आणि त्याचा जाब ते आता निवडणूक कर्मचाऱ्यांना विचारतात। आपण बघतो छत्रपती संभाजीनगरातून ही सर्वात मोठी बातमी आहे। आलेलो आहे मी आत्तापर्यंत कोणाचे फॉर्म भरायला वगैरे काही इथं आलो नव्हतो, पण आज पहिल्यांदा आलेलो आहे। आमच्या उमेदवार आहे वाणीताई, यांना मशालचा AB फॉर्म ऑलरेडी ज्या दिवशी 30 तारखेला आम्ही दिलेला, परंतु दिलेला असताना त्या दिवशी काही कारणाने या अधिकाऱ्यांनी तो स्वीकारला नाही। आम्ही कोर्टात गेलो, कोर्टाने लगेच 1 तारखेला या संदर्भात सूचना दिल्या की AB फॉर्म दिलाय, फॉर्म स्वीकारला पाहिजे आणि चिन्ह दिलं पाहिजे। त्याच्यानंतर आज दुपारी चिन्ह वाटप असताना जे निवडणूक निर्णय अधिकारी इथले त्यांनी ऑलरेडी यांचं चिन्ह मशाल हे पुकारलं, घोषित केलं, सगळ्या गोष्टी झाल्या आणि ही प्रोसेस सुद्धा दुपारी 12:30ला संपली। आत्ता संध्याकाळी 5:30-6 वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना महानगरपालिकेच्या कोण लिगल ॲडवायझरचं पत्र आलं। आता महानगरपालिकेचा लिगल ॲडवायझर काय निर्णय घेणारा नाही, ऑलरेडी कोर्टात आज पुन्हा निवडणूक आयोग आणि महापालिका गेलेली असताना कोर्टाने माननीय न्यायालयाने जी काल ऑर्डर दिलेली ती कायम ठेवायला सांगितलेली आहे। असं असताना आता महानगरपालिकेचे जे काही इथं निवडणूक निर्णय अधिकारी हे निर्णय बदलू पाहतात, बदलला असं मी म्हणणार नाही, आणि मला असं वाटतं मुद्दाम होऊन राजकीय दबावाखाली असा निर्णय ते घेण्याची दाट शक्यता आहे, अशी भीती आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी व्यक्त केली, म्हणून मी इथं आलेलो। पण असा जर निर्णय घेतला